भारतीय जिम्नॅस्ट दीपा कर्माकरनं पुन्हा एकदा इतिहास घडवलाय। फेडरेशन इंटरनॅशनल डे जिम्नॅस्टिक म्हणजेच फिगनं दीपाला वर्ल्ड क्लास जिम्नॅस्टचा किताब देऊन गौरवला आहे। असा किताब मिळवणारी दीपा पहिली भारतीय ऑलिम्पिकमध्ये जिम्नॅस्टिक ह्या क्रीडा प्रकारात फक्त 11 पुरुष खेळाडूच क्वालिफाय झालेत। 22 वर्षांच्या दीपा कर्माकरनं 2014 ग्लासगो कॉमनवेल्थ गेम्समध्ये गोल्ड मेडल मिळवलं होतं। ब्राझीलच्या रिओ दी जेनेरिओमध्ये ऑलिम्पिक रंगणारे क्रीडा जगतातील ह्या मेगा इव्हेंटमध्ये भारताच्या वुमन पॉवरकडून मोठ्या अपेक्षा असतील। ॲथलेटिक्स पासून ते बॅडमिंटन पर्यंत अशा सर्वात स्पोर्टिंग इव्हेंटमध्ये भारतीय महिला राज दिसणार आहे। याकडे क्रीडा चाहत्यांचं लक्ष असणार आहे। सानिया मिर्झा, सायना नेहवाल, दुत्ती चंद, टिंटू लुका, कविता राऊत, सुधा सिंग, हिना सिद्धू आणि आयोनिका पॉल ह्या भारतीय ॲथलीट रिओमध्ये सेंटर ऑफ अट्रॅक्शन ठरणार आहेत। बॅडमिंटनमध्ये लंडन ऑलिम्पिकमध्ये ब्रॉन्झ मेडल पटकावणाऱ्या सायना नेहवालची दावेदारी मजबूत असेल। सायनाबरोबरच पीव्ही सिंधूमुळेही बॅडमिंटनमध्ये मेडलच्या अपेक्षा वाढल्यात। ज्वाला गुट्टा आणि अश्विनी पोनप्पा ही जोडी ऑलिम्पिकमध्ये बॅडमिंटनच्या कोर्टवर आपली जादू दाखवण्यास आतुर आहे। पंतप्रधानांना जेव्हा ऑलिम्पिकमध्ये सहभागी होणारे खेळाडू भेटले त्यावेळी या खेळाडूंनी समाधान व्यक्त केलं। He wished all of us, and he asked that he's been asking like how are your preparations and everything. So it's been really very motivating. टेनिस कोर्टवर सानिया मिर्झा नावाचं वादळ वुमन्स डबल्समध्ये आपली छाप सोडण्यासाठी सज्ज आहे। प्रार्थना ठोंबरे तिची वुमन्सची पार्टनर असेल, तर मिक्स डबल्समध्ये रोहन बोपन्नाच्या साथीनं ती टेनिस कोर्टवर उतरेल। मनिका बत्रा आणि मोहम्मदाज टेबल टेनिसमध्ये भारताचं प्रतिनिधित्व करतील, तर ज्या शूटिंगमध्ये भारताला सर्वाधिक मेडलची अपेक्षा आहे यामध्ये अपूर्वी चंडेला, आयोनिका पॉल आणि हिना सिद्धू अचूक नेम साधण्याचा प्रयत्न करतील, तर तिरंदाजीमध्ये बोंबायला देवी, दीपिका कुमारी आणि लक्ष्मी राणी माझी समोर भारताला मेडल जिंकून देण्याचं आव्हान असेल। कुस्तीच्या आखाड्यातही विनेश फोगट, बबिता कुमारी आणि साक्षी मलिक प्रतिस्पर्ध्यांना धोबी पछाड देण्यास आतुर असतील, तर ट्रॅक अँड फील्डच्या इव्हेंटमध्ये सर्वाधिक महिला सहभागी होणार आहेत। यात दुत्ती चंद, टिंटू लुका, ललिता बाबर, कविता राऊत, सुधा सिंग, सरबानी नंदा, निर्मला शोरन, खुशबीर कौर आणि ओपी जयशाह यांचा समावेश आहे। सीमांतील डिस्कस थ्रोमध्ये तर मनप्रीत कौर शॉर्ट पुटमध्ये भारताचं प्रतिनिधित्व करतील। आता भारताची वुमन्स पॉवर भारतासाठी किती मेडल्सची कमाई करते याकडेच भारतीय क्रीडा चाहत्यांचं लक्ष लागलंय। ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया, मुंबई। तिचे वडील चांभार, तिच्याकडे स्वतःचे बूटही नाहीत, तरीही 15 वर्षांची सायली अनवाणी धावली आणि तिला जिल्हा पातळीवर गोल्ड मेडल मिळालं। तिच्या या यशानंतर डाबरनं तिला मदतीचा हात दिला आणि आता तिला अजय देवगण बरोबर जाहिरातीतही काम करण्याची संधी मिळाली आहे। रेस तो बस ये जानना चाहती है कि आज तुम कैसे दौड़ोगे। अजय देवगण सोबत या जाहिरातीतील ही मुलगी काही मॉडेल नाही, तर ही आहे राज्य पातळीवर सहभागी होणारी धावपटू सायली म्हैस धुणे। अब दौड़ेगा हिंदुस्तान। जिल्हा पातळीवर अनवाणी धावत तिनं 3000 किलोमीटरमध्ये गोल्ड मेडल पटकावलं होतं। त्यानंतर तिची दखल घेतली ती डाबर या कंपनीनं। अब दौड़ेगा हिंदुस्तान या मोहिमेअंतर्गत त्यांनी सायलीची निवड केली आणि तिला थेट बॉलिवूड अभिनेता अजय देवगण समवेत जाहिरातीत काम करण्याची संधी मिळाली। मी कधीच स्वप्नामध्ये विचार केला नव्हता। एवढं माहिती होतं की आपण म्हणजे खेळलं तर पुढे आपण जाऊ शकतो, पण ॲडमध्ये वगैरे ते काही माहिती नव्हतं। तो क्षण होता, तो एकदम मस्त होता की आपल्याला ॲडमध्ये काम करायला भेटणार। सायलीची आर्थिक परिस्थिती फारशी चांगली नाही। वडील चर्मकार आहेत तर आई गृहिणी आहे। दादरमध्ये एका रस्त्याच्या कडेला सायलीच्या वडिलांचं हे छोटंसं चपला शिवण्याचं दुकान आहे, तर एका छोट्या घरात एकत्र कुटुंबात ते राहतात। सायलीच्या आई वडिलांना आपली मुलगी धावपटू बनेल आणि अजय देवगण समवेत काम करेल असं स्वप्नातही वाटलं नव्हतं। भरपूर म्हणजे एवढा अभिमान आहे मला, एवढी खुशी झालेली आहे, एवढं माझ्या स्वप्नात नव्हतं ही गोष्ट। अजय देवगण माझा आवडता हिरो आहे आणि
माझा आवडता हिरो असताना माझ्या मुलीला तिने आज डाबर ग्लुकोजच्या ॲडसाठी चॉईस हे केलं आहे, शूट केलं आहे. त्यामुळे माझा भरपूर आनंद झालेला. स्वप्नात कधीच वाटलं नव्हतं. शेवटी तिची मेहनत आहे, तिचं शरीर, तिचं सगळं मेहनत वगैरे तिच्या हिमतीवरच ते सगळं तिने केलेलं. परेल इथल्या RM भट शाळेत 10वीत शिकत असलेल्या सायलीनं यापूर्वी कधीही कॅमेरा फेस केला नव्हता. मात्र अजय देवगणनं तिला मार्गदर्शन केलं आणि सायलीनंही संकोच न करता जाहिरातीचं शूट पूर्ण केलं. सायली रोज दादर इथं धावण्याचा सराव करत असून आपल्यावर पडलेल्या प्रकाशझोतामुळे सायलीच्या वागण्या बोलण्यात जराही बदल झालेला नाही. सायलीला मिळालेली मदत तिचं करिअर घडवण्यात नक्कीच उपयुक्त ठरणार आहे. मेघा कुचिक, झी मीडिया, मुंबई. बॉडी बिल्डर म्हटलं की डोळ्यासमोर उभी राहते ती पुरुषांची प्रतिमा. मात्र आता ह्या क्षेत्रामध्ये एका मराठमोळ्या महिलेनं पुरुषांची मक्तेदारी मोडीत काढली आहे. पाहूया तिचा हा खास रिपोर्ट. करुणा वाघमारे आंतरराष्ट्रीय पातळीवर मेडल पटकावणारी ही पहिली भारतीय महिला बॉडी बिल्डर. शरीर कमावण्यासाठी तिने खूप मेहनत घेतली. महिला बॉडी बिल्डिंग क्रीडा प्रकारात वुमेन्स फिटनेस, वुमेन्स फिगर, वुमेन्स फिजिक आणि वुमेन्स बिकनी असे 4 प्रकार येतात आणि या प्रकारामधील वुमेन्स फिजिक हा करुणाचा प्रमुख क्रीडा प्रकार. विशेष म्हणजे या क्रीडा प्रकारात महिला बॉडी बिल्डरला फिमेल लुक मेंटेन करावा लागतो. तसंच पिळदार स्नायूही कमवावे लागतात. फिजिक या क्रीडा प्रकारात आंतरराष्ट्रीय पातळीवर मेडल पटकावणारी ती पहिली भारतीय महिला बॉडी बिल्डर ठरली आहे. जपानमध्ये झालेल्या आशियाई चॅम्पियनशिपमध्ये तिने 3 ब्रॉन्झ मेडल पटकावले. तसंच हाँगकाँगमध्ये झालेल्या ऑलिम्पिया अँप्युचरमध्येही मेडल पटकावणारी ती पहिली स्पर्धक ठरली आहे. एवढंच नव्हे तर मिस इंडिया आणि मिस महाराष्ट्र किताबही तिच्याच नावावर आहेत. हे यश कमावत असताना तिला मोठ्या संघर्षालाही सामोरं जावं लागलं होतं आणि त्याच जोरावर तिनं आज इथपर्यंत मजल मारली आहे. घराबाहेरच्या ज्या रिॲक्शन होत्या त्या थोड्या मिक्स होत्या. काही लोकांना खूप आवड वाटायची की छान आहे, हिचं फिजिक खूप सुंदर आहे. पण त्याच वेळी काही लोक असतात ज्यांना आवडत नाही ते, म्हणजे पुरुषही त्या लेवलमध्ये पोचले नाही आहेत पर्यंत. त्यामुळे त्यांना एका मुलीला अशा प्रकारे बघणं हे त्यांना मान्य नसतं. त्यामुळे ते लोक ते एक्सेप्ट करत नाहीत पटकन. पण ते एक्सेप्टन्स लेवल तुमच्या माझ्या कन्सिस्टन्सीमुळे ते आता कदाचित त्यांच्यात आलं असेल. पण सुरुवातीला त्याला म्हणायचे दॅट इज टू मेनी मसल्स, हे काही एवढं छान नाही दिसत मुलींनी थोडं सॉफ्ट असलं पाहिजे, असं तसे बऱ्याचशा कमेंट असायच्या. पण तेच सगळ्या बायका, तेच सगळे पुरुष आता माझ्याकडे येऊन त्या हेल्थ टिप्स विचारतात की आम्ही अशी बॉडी कशी अचीव करू शकतो. त्यामुळे थोडा बदल व्हायला वेळ लागतो, पण होतो. बॉलिवूडच्या सलमान खानची बॉडी बघून अनेक जण प्रभावित होतात. मात्र महाराष्ट्राच्या या कन्येला बघून खुद्द दबंग खानच प्रभावित झालाय. इमिडिएटली मला तुझा काय प्रॉब्लेम आहे हे विचारण्यापूर्वी यू आर लुकिंग बिगर दॅन मी, असं त्याचं हे रिॲक्शन होतं. आणि त्याच्यानंतर त्याला कळलं की ही मराठी मुलगी आहे. जाताना मला म्हणतात की पुन्हा भेटूया. तर मला आधी वाटलं कोण म्हटलं बाबा मला पुन्हा भेटूया, मराठीत कोण म्हटलं, बघते तर सलमानच म्हणतो पुन्हा भेटूया. म्हटलं येस सर शो. असं छान आहे, पर्सनॅलिटी खूप छान आहे, खूप पॉझिटिव्ह आहे. स्पोर्ट्सबद्दल त्यांना खूपच आवड आहे. त्यातल्या त्यात मुलींनी स्पोर्ट्समध्ये ह्या असणं हे त्यांना खूप आवडतं. आणि बॉडी म्हटलं की तुम्हाला एकच बॉलिवूडमध्ये व्यक्ती आठवते, ती सलमान खान आहे आणि संजय दत्त. आता करुणाचं लक्ष असणार आहे ते वर्ल्ड चॅम्पियनशिप, ऑलिम्पिया अॅम्युचर आणि शेर क्लासिक या स्पर्धांकडे. त्यासाठी आता करुणा जोरदार तयारी करते. मेघा कुचिकसह ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया, मुंबई. दोन्ही पायांनी अधू असणारी तरीही पॉवर लिफ्टिंग करणारी, एवढंच नाही तर ह्या क्षेत्रात राष्ट्रीय स्तरावर गोल्ड मेडल पटकावणारी. चला तर पाहूया तिचा हा खास रिपोर्ट. सुषमा 2.5 वर्षांची असताना तिला पोलिओ झाला आणि दोन्ही पाय कायमचे अधू झाले. पण सुषमा खचली नाही. ती जिद्दीनं उभी राहिली. ती अत्यंत नॉर्मल आयुष्य जगू लागली आणि आता तर तिनं पॉवर लिफ्टिंग क्रीडा प्रकारात 2 वेळा गोल्ड मेडल मिळवलंय. बंगळुरूला नुकत्याच झालेल्या 15व्या पॅरालिम्पिक पॉवर लिफ्टिंग स्पर्धेत महाराष्ट्राचं तिनं प्रतिनिधित्व केलं. 67 किलो वजनी गटात 61 किलो वजन उचलत सुषमानं गोल्ड मेडलवर नाव कोरलं. स्पर्धा तर खूप चॅलेंजिंग आहे, कारण का ह्याच्यासाठी आपल्याला कंटिन्यू प्रॅक्टिसमध्ये असणं जरुरी आहे. असं स्पर्धा आली म्हणून आपण 1-2 महिने वगैरे आधी प्रॅक्टिसला लागलो तसं होत नाही.
पण ह्याच्यामध्ये थोडा मला कदाचित वेळ लागेल थोडा, पण मी इंटरनॅशनलसाठी माझी तयारी चालू आहे आणि त्याच्यासाठी प्रिपरेशन करते. सुषमा मंत्रालयात नोकरी करते. ती तिच्या 3 चाकी स्कूटीनं मंत्रालय ते बांद्रा किंवा मंत्रालय ते गोरेगाव असा प्रवास करते. फिटनेससाठी सुषमा स्विमिंगही करते. खरं तर सुषमा सुरुवातीला पॉवर लिफ्टिंग करत नव्हती. मात्र काही वर्षांपूर्वी तिची भेट तिचे कोच भूषण कासेकरांशी झाली आणि त्यांना एक सुवर्ण कन्याच गवसली. नॅशनल लेवल तर ही पोहोचली आहे, पण अजून इंटरनॅशनल लेवलला जर करायचं असेल तर अजून मेहनत करून मला वाटते खूप लवकर तिने अचीव केलं आहे. जे नॅशनलमध्ये 2दा गोल्ड, पहिल्यांदा आणि दुसरा, अजून करू शकते ती इंटरनॅशनलमध्ये पण तसं तिला अजून मेहनत करून वाढवावं लागेल लिफ्टिंग तिची. आपले दोन्ही पाय अधू आहेत याचं जराही दुःख न बाळगता सुषमा जिद्दीनं पायावर उभी राहिलीये. सलाम तिच्या जिद्दीला. मेघा कुची, झी मीडिया, मुंबई. अगदी सुरुवातीला वाटायचं मला कधी कधी की हां म्हणजे मी का नाही, म्हणजे ह्या गोष्टी मी का नाही करू शकत वगैरे. पण जशी मोठी होत गेले तसं माहीत नाही, पण मला असे विचार खूपच कमी झाले माझ्यात. ठीक आहे तर आहे, त्याच्याबद्दल दुःख करण्यात काहीच नाही. जे उरलेलं जे आपल्याला मिळालेलं ते पण कमी नाही. आपलं वय लपवण्यासाठी बॉलिवूड अभिनेत्री लाखो रुपये आपल्या मेंटेनन्सवर खर्च करतात. धगधग गर्ल माधुरी असो, श्रीदेवी असो, वयाच्या 50शीतही या हिरोईन्स आपल्या दिसण्याबाबत खूपच कॉन्शियस असतात. काय आहे या सौंदर्यामागचं रहस्य? बॉलिवूड अभिनेत्री आपल्या सौंदर्याबाबत कायमच सेन्सिटिव्ह असतात. यातल्या काही आपल्या रेखीव डोळ्यांसाठी, काही सुंदर हास्यासाठी, तर काही आपल्या आकर्षक फिगरसाठी प्रसिद्ध आहेत. वाढत्या वयाप्रमाणे या नट्या आपलं सौंदर्य जपण्यासाठी चेहऱ्यासोबतच शरीरावरही अनेक प्रयोग करत असतात. याचंच एक ताजं उदाहरण म्हणजे अभिनेत्री श्रीदेवी. श्रीदेवीचे हे फोटो पाहिल्यानंतर या अभिनेत्रीनं नुकतीच 50 गाठले यावर विश्वासच बसणार नाही. एवढंच काय तर हे फोटो पाहिल्यानंतर तिची ही 17 वर्षांची मुलगी जान्हवी तिची मुलगी नसून तिची बहीण आहे की काय असा प्रश्न पडतो. एकेकाळी श्रीदेवीची टफ प्रतिस्पर्धी असणारी धगधग गर्ल माधुरीनेही आपल्या मेंटेनन्सवर तगडा खर्च केला. हा आहे माधुरीचा काही महिन्यांपूर्वीचा फोटो आणि हा आत्ताचा. केवळ 4-5 महिन्यांपूर्वी दिसणारी हीच माधुरी दीक्षित नेने आता अशी दिसतीये. या अभिनेत्रींच्या सुंदर दिसण्यामागची अनेक कारणं आहेत. फिटनेस आणि योग्य आहार ही कारणं महत्वाची, पण याचबरोबर प्लास्टिक सर्जरी, बॉडी करेक्शन, बटॉक्स यासारख्या ट्रीटमेंट्सवर लाखो रुपये खर्च केले जातात. 2006 साली गँगस्टर या सिनेमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करणाऱ्या कंगनानं आपल्या ओठांची सर्जरी करून आपल्या ओव्हरऑल लुकमध्ये भरपूर बदल आणला. तिनं फुलर लिप असा एक वेगळाच प्रयोग करून आपल्या ओठांना वेगळा आकार दिला. पीके या सिनेमातला अनुष्काचा लुक पाहून सगळेच चकित झाले. अनुष्कानेही आणखी आकर्षक आणि परफेक्ट लुकसाठी आपल्या ओठांची सर्जरी करून घेतली. अनुष्कानं आणखी सुंदर दिसण्यासाठी पावडर लिप्सचा ऑप्शन निवडला. कुणी वय लपवण्यासाठी सर्जरीचा ऑप्शन निवडतात, तर कुणी अधिक सुंदर आणि आकर्षक दिसण्यासाठी. या महागड्या ट्रीटमेंट्सचा आपल्या शरीरावर काही साईड इफेक्ट असतो का? या सुंदर दिसण्यामागचं काय रहस्य आहे जाणून घेऊया. जसे की बोटॉक्स, फिलर्स किंवा प्लेटलेट रिच प्लाझ्मा PRP, ज्याला फॉरेन कंट्रीजमध्ये फेसलिफ्ट असं सुद्धा म्हणतात, वॅम्पायर फेसलिफ्ट्स. सो देर आर फ्यू काइंड्स ऑफ ट्रीटमेंट्स की त्या केल्यानंतर तुम्हाला इमिजिएट यंगर लुक मिळतो. आजकाल सगळ्यांना एंजेलिना जोलीसारखे पाउट्स हवे असतात. सो थिनर लिप्स असतील तर यू कॅन डू फिलरचे इंजेक्शन्स केले की तुम्हाला परत छान लिप्सचा एक शेप मिळू शकतो. ही लिस्ट इथेच संपत नाही, कारण याआधीही अभिनेत्री करिश्मा कपूर, कोयना मित्रा, प्रियंका चोप्रा, शिल्पा शेट्टी, काजोल, बॉलिवूडच्या या ग्लॅम डॉल्सनीही अशा प्रकारचे प्रयोग केले आहेत. ही तर होती बॉलिवूडच्या ग्लॅम डॉल्सची हिस्ट्री. पण आता जमाना बदल गया आहे. सौंदर्याची एक वेगळीच परिभाषा सिने जगतात मांडली जाते. अभिनेत्री राधिका आप्टे, फ्रीडा पिंटो, कोंकणा सेन शर्मा, रिंकू राजगुरू या अभिनेत्री या शो बिझमध्ये न अडकता आपल्या टॅलेंटच्या जोरावर कमाल करतायत. केवळ दिसण्याला महत्व न देता अभिनयाच्या जोरावर या अभिनेत्री स्वतःची ओळख निर्माण करू पाहतायत. जयंती बामणे वाघरे, झी मीडिया. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.